नमस्कार. विज्ञानयात्री हॅझेल ग्लॅडिस बिशॉप यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री हॅझेल ग्लॅडिस बिशॉप हे अमेरिकेच्या सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञ आणि सौंदर्य प्रसाधन क्षेत्रातील कार्यकारी अधिकारी होत्या. सौंदर्य प्रसाधन क्षेत्रातील जगातील पहिले वज्रलेपयुक्त चुंबनरोधक ओष्ठशलाका लाली किंवा लिपस्टिक तयार करण्याचे श्रेय हॅझेल ग्लॅडिस बिशॉप यांना जाते. लिपस्टिकचा अनेक शेड्स आणि त्याचे वेगवेगळे प्रकार याचा आकडा खूप मोठा आहे. पण तुम्ही वापरत असलेली लिपस्टिक नेमकी कशापासून तयार झालेली आहे, त्यामध्ये कोणत्या पदार्थांचा वापर करण्यात आला आहे, असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? अनेकदा असं म्हटलं जातं की लिपस्टिकमध्ये माशाच्या तेलाचा वापर केला जातो. हे खरं आहे का? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर याचं उत्तर जाणून घ्या. हो, हे खरं आहे की लिपस्टिक तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर केला जातो. अनेक वेळा लिपस्टिक तयार करण्यासाठी माशाचे तेल वापरलं जातं. खरं तर शार्क लिव्हर ऑइल, स्क्वॅलिन आणि फिश स्केल ग्वानिन बहुतेकदा लिपस्टिक बनवण्यासाठी वापरलं जातं. लिपस्टिकमध्ये माशाचं तेल वापरण्याचं कारण काय? शार्क लिव्हर ऑइल आणि फिश स्केल यांचा वापर लिपस्टिकचा ओलावा दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी आणि चमक वाढवण्यासाठी केला जातो. याशिवाय लिपस्टिकमध्ये मेण, रंगद्रव्य, सुगंध, ग्लॉस यासारख्या गोष्टीचा वापर केला जातो. याशिवाय विविध कंपन्या लिपस्टिकमध्ये इतरही अनेक गोष्टी वापरतात, पण त्यांची माहिती कंपनीकडून सार्वजनिक केली जात नाही. लिपस्टिक बनवण्याची प्रक्रिया काय आहे बरं? लिपस्टिक बनवण्यासाठी अनेक ब्रँड्स माशाच्या तेलाचा वापर करतात. लिपस्टिक तयार करण्यासाठी सर्वात आधी पिगमेंट निवडला जातो. पिगमेंट हा एक प्रकारचा रंग आहे. पिगमेंट मिसळून वेगवेगळे रंग म्हणजे लिपस्टिकचे शेड्स तयार केले जातात. यासाठी प्रमाण म्हणजे 2 भाग तेल आणि 1 भाग पिगमेंट असा आहे. यानंतर लिपस्टिक मोल्डिंगची प्रक्रिया केली जाते. मोल्डिंग म्हणजे लिपस्टिकला विशिष्ट साच्यात आकार दिला जातो. या दरम्यान लिपस्टिक मोल्डिंग प्रक्रिया विशिष्ट तापमानावर केली जाते आणि नंतर ती लवकर थंड केली जाते. या प्रक्रियेत या मिश्रणात कुठेही हवा जाणार नाही याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. लिपस्टिकचे मिश्रण थंड झाल्यावर उत्पादनाला साच्यातून बाहेर काढले जाते आणि लिपस्टिक तयार होतात. नंतर पॅकेजिंग पूर्ण झाल्यानंतर लिपस्टिक बाजारात विक्रीसाठी पाठवल्या जातात. लिपस्टिक प्राण्यांचा देखील वापर करतात. लिपस्टिक बनवण्यासाठी प्राचीन काळापासून प्राणी आणि कीटकांच्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांचा वापर केला जातो. दरम्यान गेल्या काही काळापासून खाद्यपदार्थ आणि अगदी कॉस्मेटिक उत्पादनामध्ये वेगन असण्यावर भर दिला जात आहे. आता काही ब्रँड्सनी लोकांच्या मागणीनुसार शाकाहारी सौंदर्यप्रसाधनेही बनवायला सुरुवात केली आहे. पण तरीही अनेक मेकअप उत्पादनामध्ये प्राण्यांची त्वचा आणि शरीराचे इतर अवयव वापरले जातात. सन 1935 ते सन 1942 या कालावधीत हॅझेल ग्लॅडिस बिशॉप यांनी कोलंबिया विद्यापीठाच्या त्वचाशास्त्र प्रयोगशाळेत सहाय्यक पदावर काम पाहिले. सन 1942 नंतर स्टँडर्ड ऑइल डेव्हलपमेंट कंपनीमध्ये विमान इंधनाचे शुद्धता तपासण्यासाठी अधिकारी सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञ या पदावर हॅझेल ग्लॅडिस बिशॉप रुजू झाल्या. इंधन तेल उत्पादन, वाहतूक आणि शुद्धीकरण या संदर्भात द्वितीय महायुद्धात अमेरिकेच्या स्टँडर्ड ऑइल डेव्हलपमेंट कंपनीचे योगदान मोलाचे मानले जाते. स्टँडर्ड ऑइल डेव्हलपमेंट कंपनी येथील कार्यकालावधीमध्ये हॅझेल ग्लॅडिस बिशॉप यांनी विमान इंजिनमधील इंधनाचे डाग पडण्याचे कारण शोधले. हलक्या प्रतीच्या डागाणारे इंधन यामुळे विमान इंजिनमध्ये सुपरचार्जर्स खराब झाल्याचे लक्षात आले. विमान इंधनाची प्रत तपासण्यामध्ये तरबेज या प्रकारची ख्याती हॅझेल ग्लॅडिस बिशॉप यांनी मिळवली. पुढे सन 1945 ते 1950 या कालावधीत त्या सोकनी व्हॅक्यूम ऑइल कंपनीमध्ये तेल शुद्धता तपासणी अधिकारी सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञ या पदावर कार्यरत होत्या. घरी आईच्या मार्गदर्शनात
फावल्या वेळात त्या उच्च श्रेणीतील तेल, मेण, मेन्थॉल यासारख्या सेंद्रिय रंगद्रव्याचा वापरून मानवी त्वचेला पोषक मिश्रण तयार केले. चेहऱ्यावरील तारुण्य पेटिकांच्या उपचारार्थ मेन्थॉलयुक्त टिश्यू पेपर हा हॅझेल ग्लॅडिस बिशॉप यांचे पहिले घरगुती उत्पादन होय. उच्च श्रेणीचे तेल हे डागरोधक असते हा त्यांचा स्टँडर्ड ऑइल डेव्हलपमेंट कंपनी कालावधीतील अनुभव त्यांना स्वस्त बसू देत नव्हता. वज्रलेप, चुंबनरोधक, ओष्ठशलाका, लाली किंवा लिपस्टिक तयार करण्यासाठी हा अनुभव त्यांना उपयोगी पडले. ट्रायल अँड एरर, चुका आणि शिका या पद्धतीने विविध तेल, ऑलिव्ह ऑइल, मिनरल तेल, कोका बटर तेल, लॅनोलिन तेल आणि पेट्रोलियम तेल, उच्च श्रेणीतील मेण आणि सेंद्रिय रंगद्रव्य यांच्या मिश्रणातून मानवी ओठांना पोषक लाली तयार करण्यासाठी त्यांनी विविध प्रयोग केले. आईच्या सल्ल्याने प्रेरित झालेल्या आणि न सुकवणारी चुंबनरोधक कपड्यावर किंवा कपावर डाग येणार नाही अशी दीर्घकाळ टिकणारी लिपस्टिक तयार करणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवलेल्या हॅझेल ग्लॅडिस बिशॉप यांनी स्वतःच्या वेळेत लिपस्टिक संदर्भात प्रयोग करण्यास सुरुवात केली. परिणामी हॅझेल ग्लॅडिस बिशॉप यांच्या प्रयोगशाळेत मिश्रण स्वरूपातील नो स्मिअर लिपस्टिक तयार झाले. सन 1930च्या दशकात हॅझेल ग्लॅडिस बिशॉप यांनी पीपल, कन्सिलर आणि मेन्थॉलयुक्त त्वचा संवर्धक मिश्रण विकसित केले. सन 1948मध्ये अल्फ्रेड बर्ग यांच्या सहकार्यातून हॅझेल ग्लॅडिस बिशॉप यांनी नो स्मिअर लिपस्टिक तयार करण्यासाठी हॅझेल बिशॉप इंक या संस्थेची स्थापना केली. सन 1949मध्ये नो स्मिअर लिपस्टिक हे बर्नार्ड कॉलेज क्लब ऑफ न्यूयॉर्क येथे विद्यार्थिनींच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आले. दिनांक 8 मार्च 1950 या दिवशी हॅझेल ग्लॅडिस बिशॉप यांनी वज्रलेपयुक्त चुंबनरोधक ओष्ठशलाका, लाली किंवा लिपस्टिक तयार केल्याचे अधिकृतपणे जाहीर केले. गुरालेन या कंपनीमार्फत लिपस्टिकचा प्रसार झाला. लिपस्टिक या इसेन्शियल ऑइलयुक्त असतात ज्यामुळे मानवी ओठांचा काळजी आपोआपच घेतली जाते. लिपस्टिक लावल्यामुळे फक्त ओठ चांगले राहतात आणि त्यासोबत सूर्याच्या अतिनील UV किरणापासून संरक्षण होते. लिपस्टिक, ओष्ठशलाका विविध रंगछटामध्ये उपलब्ध असून त्यांचे फिकट, झगझगीत वा चमकदार, मध्यम, गडद असे मुख्य गट करतात. ओठांच्या कडांच्या नैसर्गिक लाल छटेत सहजपणे मिसळणाऱ्या छटेची लिपस्टिक उत्तम परिणाम साधणारी असते. ही रंगछटा टवटवीत लाल, नारंगी लाल किंवा जांभळट लाल असते. या रंगछटासाठी लाखेचा विविध प्रकार व तिच्यात पक्वेपणाचा म्हणजे सहज पुसली न जाण्याचा गुणधर्म येण्यासाठी इओसिन हे अनुस्फुरक लाल रंजक वापरतात. यात नारंगी ओठावर निळसर लाल दिसणारी म्हणजे रंग बदलणारी लिपस्टिक हा लिपोर्जूचा नाविन्यपूर्ण प्रकार आहे. अशा लिपस्टिकमध्ये इओसिनचे प्रमाण जास्त व लाखेचे रंजक द्रव्याचे प्रमाण कमी असते. अपेक्षित रंगछटा व चमकदारपणा आणण्यासाठी लिपस्टिकमध्ये अल्प प्रमाणात झिंक ऑक्साईड अथवा टिटॅनियम डायऑक्साईड घालतात. आता विविध रंगामध्ये लिपस्टिक उपलब्ध आहेत. चांगल्या लिपस्टिकमध्ये पुढील गुणधर्म असतात. शारीरिक तापमानापेक्षा अधिक तापमानाला तो वितळतो. ओठावरती सुलभतेने पसरते. तिचा रंग ओठावर सर्वत्र एकसारखा दिसतो. ओठावर दाबून लावण्याएवढी ती टणक असते. तिची रंगछटा आकर्षक, टिकाऊ असते. तिचा रंग हवेने, उन्हाने किंवा ओलाव्याने पसरणार नाही किंवा बदलणार नाही अशा रीतीने तिची सांद्रता, दाटपणा, कॉन्सन्ट्रेशन ठरवलेली असते. तिला पाणी सुटत नाही. तिचे तुकडे व गोळी होत नाही. तसेच तिचा आकार बदलत नाही. तिचा सुवास व स्वाद आल्हाददायक असतो. ओठांनी स्पर्श केलेल्या जागी तिच्या रंगाचा छाप उमटत नाही. अल्कोहोलात विरघळणारी रंजके व योग्य प्लॅस्टिक कारक यांची सूक्ष्मकणी शान म्हणजे दाट, विद्राव्य म्हणजे द्रवरूप लिपस्टिक होय. अल्कोहोलमुळे ही लगेच सुकते व तिच्यामुळे ओठावर पातळ थर तयार होतो. जास्त काळ टिकून राहण्याचा गुणधर्म हा द्रवरूप लिपस्टिकचा एक फायदा आहे. हॅझेल ग्लॅडिस बिशॉप या अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ, संशोधक आणि उद्योजिका होत्या आणि हॅझेल बिशॉप इंक या सौंदर्यप्रसाधन कंपनीच्या संस्थापक होत्या.
न त्रुटी होणारी, न पसरणारी, दीर्घकाळ टिकणारी आणि कपड्यावर किंवा कंपावर न लागणारी लिपस्टिक बनवणे हे त्याचे उद्दिष्ट होते. यातून तयार झालेल्या मिश्रणाला साच्यातून बनवून नो स्मिअर लिपस्टिक असे म्हटले गेले. त्याने 1950मध्ये पहिल्या दीर्घकाळ टिकणाऱ्या नो स्मिअर, ओठावर न पसरणारी आणि कपड्यात न लागणारी लिपस्टिकचा शोध लावला. त्यांनी हेझेल बिशॉप लॅबोरेटरीज ही स्वतःची कंपनी सुरू केली. त्याने दुसऱ्या महायुद्धात पेट्रोलियम क्षेत्रासाठी महत्त्वाचे रासायनिक संशोधन केले. दिनांक 5 डिसेंबर 1998 रोजी हॅझेल ग्लॅडिस बिशॉप यांचे निधन झाले. विज्ञानाचे हॅझेल ग्लॅडिस बिशॉप यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. सर्व संदर्भासाठी यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.